उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवार बसतील अशी सूत्रांची माहिती आहे, तर पार्थ पवार हे राज्यसभेत जातील अशी देखील माहिती आहे। सुनेत्रा पवार बारामतीमधून आमदार होणार अशी ही माहिती समोर येते। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देखील या संदर्भात होकार मिळालेला आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सुनेत्रा पवार या बारामतीमधून आमदार होतील, तर पार्थ पवार हे राज्यसभेवर जातील अशी सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा देखील होकार आहे अशी माहिती आहे। पार्थ पवार राज्यसभेमध्ये जाणार असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे, तर उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार बसतील अशी देखील सूत्रांची माहिती आहे। अजित पवार यांच्या दुःखद निधनानंतर आता त्यांच्या जागी उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार बसतील अशी माहिती आहे। ज्ञानेश सावंत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश, उपमुख्यमंत्री पदावर सुनेत्रा पवार असतील, तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा देखील त्याला होकार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर आता उपमुख्यमंत्री पदावर कोण बसणार हा एक सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न गेल्या 1.5-2 दिवसांपासून चर्चेत आहे। त्यामुळे राजकारणामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर बैठका होत आहेत, निर्णय प्रक्रिया झाल्याचं समजतं आहे आणि आता या अनुषंगानं ही दिशा हा प्रकार जो आहे निवडीच्या संदर्भातली प्रोसेस जी आहे ती वेगाने पुढे जाते का, या अनुषंगाने आता मुख्यमंत्र्यांकडे बैठक झालेली आहे। दरम्यानच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसोबत देखील चर्चा झालेली आहे आणि यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं की पवार कुटुंबांमध्ये या संदर्भात एकमत आहे का, एकमत झालेलं आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न होता। मात्र मुळातच या संदर्भामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावाला सगळ्याच पातळ्यांवर आता होकार दिला जातोय, हे वरिष्ठ सूत्रांकडून सांगितलं जात आहे आणि आता या सगळ्या प्रक्रियेला वेग आलेला आहे। आता पुढच्या काही तासांमध्ये यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं। सुनेत्रा पवार या राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री होतील, त्या बारामतीमधून बिनविरोध निवडून येतील। याशिवाय त्यांच्या राज्यातल्या राजकारणात येण्यामुळे राज्यसभेत जी जागा रिक्त होणार आहे त्या ठिकाणी पार्थ पवार जातील, हेही निश्चित आहे। त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये, पुढच्या काही तासांमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होईल आणि पुढच्या काही दिवसांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करून त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसतील, हे निश्चित आहे। निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची देखील प्रतिक्रिया समोर येते। सुनेत्राताईंना जर ते उपमुख्यमंत्री होत असेल तर पहिली उपमुख्यमंत्री महिला होती आहे, त्याचा निश्चितच आम्हालाही आनंद आहे। सर्व एका महिलांना प्रथमतः पहिल्यांदा ही संधी उपमुख्यमंत्री पदाची मिळते आहे, नक्कीच एक चांगली गोष्ट होईल असं मला वाटतं।